जय आदिशक्ती. मी संगीता खुकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की खऱ्या गुरुची ओळख कशी होते किंवा खरे गुरु कसे ओळखायचे. हा एक प्रश्न कमेंटद्वारे पण विचारण्यात आलेला आहे आणि फोनवरती देखील हा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो की ताई, या कलियुगामध्ये खरे गुरु कसे ओळखायचे. तर आपण याच विषयावरती आज चर्चा करणार आहोत. आणि गुरु कुणी करावा, समजा की ज्याच्या शरीरामध्ये संचार आहेत त्यांनीच गुरु करावा का, या पण विषयावरती आपण आज बोलणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. आणि माझ्या चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करताना घंटेचे बटन नक्की दाबायचे आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. बघा, खरे गुरु कसे ओळखावे, खऱ्या गुरुची ओळख कशी असते बरं नेमकं, तर आज आपण बघणार आहोत. तर खरे गुरु म्हणजे खूप सारे त्यांच्या अंगावरती दागदागिने आहेत किंवा खूप काही विचित्र वेशभूषा आहे त्यांची. त्यांच्या मागे पुढे असे 4-5 बॉडीगार्ड फिरत आहेत. ते गुरु मोठ्या मोठ्या गाडीतनं येत असतील. असे खरे गुरु बिलकुल नसू शकतात आणि ते नाही येत तसे नसतात. मग एकदम खरे गुरु म्हणजे एकदम साधे असतात की ना त्यांच्या अंगावरती कुठला डाग असतो, नाही राहणीमान त्यांची एवढी म्हणजे एवढी स्ट्रिक असते. एकदम साधे आणि सिंपल ते राहतात. असं त्यांच्याकडे बघून कुणाला वाटणार देखील नाही की ह्या सद्गुरूंकडे एवढं ज्ञान असेल, असं तुम्हाला वाटणार देखील नाही. पण ते फक्त ते राहणीमानामध्येच फक्त राहणीमानामध्येच साधा असावं त्यांचं. आणि इतर म्हणायचं तर मग भक्तीने ते परिपूर्ण असावेत. ईश्वर शक्तींना त्यांना जाणून घेतलेलं असावं. खूप शक्तिशाली, खूप शक्तिवान आणि सर्व शक्तींची अनुभूती त्यांना असावी, असे गुरु पाहिजे. आणि असे गुरु असतात ना, तर जे ह्या गुरूंकडे म्हणजे अशा गुरूंकडे सर्व काही असतं ना, त्या गुरूंच्या राहणीमानामध्ये किंवा ॲक्टिंग, ढोंग, देखावा किंवा खूप काही हातामध्ये दागदागिने, हातामध्ये अंगठ्या घालून, गळ्यामध्ये खूप सारे दागदागिने घालून, खूप मोठ्या माळी घालून ते बसत नाहीत किंवा त्यांना ते आवडत नाही. तो देखावा त्यांना आवडतच नसतो. कारण की बघा, एखाद्या माणसाकडे खजिना आहे आणि तो का सर्वांना सांगत फिरतो का की माझ्या घरामध्ये खजिना आहे, माझ्याकडे खूप खजिना आहे, तर बिलकुल सांगत नाही. आणि एखाद्याच्या घरामध्ये जर कधी 10-5 हजार रुपये जरी असेल तर तो व्यक्ती सर्वांना सांगत फिरतो, माझ्या घरामध्ये आज कॅश ठेवलेली आहे बरं का, माझ्या घरामध्ये कॅश पैसे आज ठेवलेले आहेत बरं का, मला खूप टेन्शन आहे, जोपर्यंत मी बँकेमध्ये भरत नाही तोपर्यंत मला खूप टेन्शन आहे. असे काही व्यक्ती असतात. आणि ज्यांच्या घरामध्ये खूप सर्व खजिना असतो, त्यांना त्याची भानही नसते, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजेच की ज्या गुरूंकडे खूप ज्ञानाचा भांडारा असतो, ज्ञानाचा सागर असतो, ते गुरु कधी कुणाला सांगत फिरत नाही की त्यांच्याकडे काय आहे आणि काय नाही. त्यांच्याकडे बिलकुल देखावा हा नसतोच. आणि जे एखाद्याकडे थोडंसं काही असलं की ते खूप सांगत फिरतो. मग यावरनं तुम्हाला ओळखायचे आहेत खरे गुरु कसे असतात, यावरनं तुम्हाला कळेलच खऱ्या गुरूंची अनुभूती आपल्याला कशी होते किंवा आपण कसे ओळखावेत. आता बऱ्याच लोकांना कलियुगामध्ये हा प्रश्नच पडलेला असतो की कलियुगामध्ये देवाच्या नावाखाली खूप उलुबाडणी चालू आहे. त्यामुळे खरे गुरु कसे ओळखायचे, कुठे जायचं, त्यामुळे सर्वांनाच हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला काय समजलं आहे त्यातनं तुम्ही तुमचे गुरु ओळखू शकता. तुम्हाला तुमचे गुरु कसे पाहिजे, त्या गुरुच्या सानिध्यामध्ये जर तुम्ही एकदा गेले ना की तुम्हाला ती ब्रह्मज्ञानी किंवा ते जे काय बोलतात ते तुम्हाला ऐकूसं वाटत, तिथनं अजिबात उठूसं वाटणार नाही. असं वाटत आहे की त्या गुरूंच्या समोर गेले आपल्याला कुठले प्रश्न सुद्धा सुचत नाही. त्यांच्या समोर फक्त त्यांचंच ऐकूसं वाटतं. खूप त्यांच्या सानिध्यामध्ये खूप अशी अनुभूती जाणवत असते स्वतःला की इथे काही ना काहीतरी शक्ती आहेत. यावरनं तुम्ही तुमचे खरे गुरु ओळखू शकता. आणि गुरु
कुणी करावं. आता बरेच जण विचारत असतात की ताई शरीरामध्ये संचार आहे तर गुरु केलाच पाहिजे का, किंवा कुणी कुणी विचारतं की शरीरामध्ये संचार नाही तर ताई गुरु करावा का. तर बघा, शरीरामध्ये संचार असो या नसो, गुरु हा प्रत्येकाने केला पाहिजे. आणि सर्वांना गुरु करण्याचा अधिकार आहे आणि गुरु करावाच, कारण मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला गुरु हा करावाच लागतो. कारण तुम्ही जर गुरु केलेला नसेल तर पहिले मोठी मोठी साधू संत होऊन गेली, ती म्हणायची गुरु जर केलेला नसेल तर आपल्या हाताला दान देखील आपण आपल्या हाताने दान केलेलं असेल ते देखील दान लागू होत नाही. त्यामुळे पहिले पूर्वीचे लोक गुरु करायचे. आणि गुरु हा प्रत्येकाने करावा आणि गुरु ज्ञान हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावं. मग त्यांच्या शरीरामध्ये संचाराची काहीही आवश्यकता नसते. गुरुदीक्षा कोणीही घेऊ शकतं, त्याला संचाराची काहीही गरज नाही. संचाराच्या लोकांना तर तिथं ती घेतातच, पण बऱ्याच लोकांना असं म्हणणं असतं की संचार नाही, मग गुरु कसा करायचा, गुरुदीक्षा कशी घ्यायची. तर मनामध्ये संकोच न करता सर्वांनी गुरुदीक्षा घ्यावी. बघा की जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावावरती जेव्हा म्हणजे देवादिकांनी जेव्हा अवतार घेतलेले आहेत मनुष्य रूपामध्ये, तेव्हा प्रत्येक देवादिकांनी मनुष्यरूपी गुरु हा केलेलाच आहे. त्यामुळे आपल्याला मनुष्यरूपी गुरु करावाच लागेल. आता काही काही लोकांचं म्हणणं असतं की आमच्या शरीरामध्ये दत्त महाराजांचा संचार आहे, मग ते साक्षात गुरु आहेत तर आम्हाला गुरुची काहीच गरज नाही. तर बघा, असं नाही. तुम्हाला मनुष्यरूपी गुरु करावाच लागेल. देव डायरेक्ट तुमच्याकडे तुम्हाला सांगू शकत नाही किंवा तुम्हाला डायरेक्ट मार्गदर्शन करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शनासाठी तुम्हाला योग्य गुरु लागतीलच आणि तुम्हाला मनुष्यरूपी गुरु हा करावाच लागेल. तरच तुम्ही त्या भगवंतापर्यंत पोहोचाल. त्या भगवंतापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला खऱ्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच हे शक्य होऊ शकतं, अन्यथा नाही. चला तर बंधू भगिनींनो, तुम्ही माझी वेळ काढून पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जुनी मंडळी आहे त्यांनी लाईक देखील करायचं आहे. आणि ही देखील एक दैवी सेवाच आहे की ही व्हिडिओ इतरांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडायची आहे. आणि तुम्हाला पण काही समस्या असतील, अध्यात्मामध्ये काही समस्या असतील, वाऱ्याच्या रिलेटिव्ह, संचाराच्या म्हणजे गेनवायच्या रिलेटिव्ह म्हणजे कुठलीही काही समस्या असेल किंवा काही त्रास असेल तर तुम्ही माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. जय आदिशक्ती.